धन्यवाद मामा. खूप जबरदस्त कवितेचं सादरीकरण झालं. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून सांगत आलेलं आहे की आज नामांतर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा आज 31वा वर्धापन दिन आहे आणि दत्तादादांचा उद्या स्मृती दिन आहे. खरं तर ज्यांनी ज्या लोकांच्या संघर्षातून हे यश मिळालं ते नामांतराचे लढवय्ये. घरादारावरती तुळशीपत्र टाकलं, तुरुंगवास भोगला, लाट्या खाल्ल्या, घरादाराची पर्वा केली नाही. आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये देखील नामांतराचे लढवय्ये आहेत, त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमचे मंगेशभाई पगारे, त्याचप्रमाणे आनंद शिंदेकर, चिंतामण भाई गांगुर्डे, DM चव्हाण मामा सारखे लोक या लढ्यामध्ये होते. आज त्यांचा या ठिकाणी आम्ही येतो ते सन्मान करणार आहोत आणि त्याचप्रमाणे सभा देखील छोटेखानी का होईना या ठिकाणी सभा संपन्न होणार आहे. सर्वात प्रथम त्या नामांतरांच्या लढवयांना आपण क्रांतिकारक जयभीम करूया, त्यांचा या ठिकाणी सन्मान करूया. मी या ठिकाणी रोहित राजगुरू यांना विनंती करतो, त्यांनी नामांतराचे लढवय्ये मंगेशभाई पगारे यांना सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या लवकर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नामांतराच्या लढवयांसाठी. यानंतर आनंद शिंदेकर नामांतराच्या लढ्यामध्ये बहुमूल्य योगदान दिलेले सन्माननीय आनंद शिंदेकर यांचा सन्मान कुणाल तुरेराव करते. या कुणाल तुरेराव लवकर या. त्याचप्रमाणे पॅन्थर नेते चिंतामण भाई गांगुर्डे यांचा सन्मान या ठिकाणी मनोज धुमाळे, आमचे बापू धुमाळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजवून नामांतराच्या लढवयांना ज्यांच्या संघर्षातून ज्यांच्या त्यागातून नामांतराच्या लढ्याला यश प्राप्त झालं हे सर्व नामांतराचे लढवय्ये रमाबाई आंबेडकर नगरमध्ये आहेत. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. यानंतर प्रवीण केदारे DM चव्हाण मामा यांना सन्मानित करते अशी मी त्यांना विनंती करतो. तत्पूर्वी सन्माननीय अशोकदादा हिरे वेळोवेळी चळवळीला सहकार्य करणारे अशोकदादा हिरे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर सन्माननीय विजयानंद मस्के चळवळीमध्ये आमच्या कार्यक्रमांना सहकार्य करणारे योगदान देणारे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. हुशारभाई मागाडे अशोकदादांना सन्मानित करते. प्रवीण केदारे हे विजयानंद मस्के यांना सन्मानित करतील. प्रवीण केदारे, विनोद शिंदे हे विजयानंद मस्के यांना सन्मानित करतील. चळवळीच्या कार्यक्रमांना बहुमूल्य सहकार्य करणारी ही मंडळी अशोकदादा हिरे, विजयानंद मस्के यानंतर पोपटराव सोनावणे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. नामांतर लढ्यातील योद्धे
नामांतर लढ्यातील योद्धे पोपटराव सोनावणे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. जीवन भालेराव तुम्ही सन्मानित करा. त्याचप्रमाणे नामांतर लढ्यातील आणखी योद्धे तानसेनभाई ननावरे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल शारदा नवले मॅडम. यश चळवळीला प्राप्त झालं. या अनुषंगाने आज DM चव्हाण मामा यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न होत आहे. यानंतर मी या सभेसाठी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सन्माननीय पद्माकर भेणे यांना या ठिकाणी निमंत्रित करत आहे. चौदा जानेवारी नामांतरचा वर्ग साजरा होत आहे. आजच्या तरुण पिढीला नामांतरचा लढा कदाचित माहीत नाही. बसलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही कुणाला आम्हाला ठरवलंय, अनुभवलंय. केवळ मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव शिकलं पाहिजे एवढा त्याचा मागचा उद्देश नव्हता. तो आंबेडकरी चळवळीचा आंबेडकरी चळवळीला एका विशिष्ट लढ्याच्या मार्गाकडे नेणारी एक लढाई होती आणि त्या लढ्यातील नामदेव दादा हे अग्रणी नेते आहेत. खर तर मला असं म्हणायचं आज चळवळीचा वर्धापन दिन आहे. केवळ नामांतर नाम विस्तार म्हणून नाही तर हा चळवळीचा वर्धापन दिन आहे. आणि असा हा चळवळीचा वर्धापन दिन शतकानुशतके चालत राहू अशी मी या ठिकाणी एक अपेक्षा करतो. आज इतक्या वर्षानंतर जर आपण चळवळीचा वर्धापन दिन साजरा करतो तर थोडं चळवळीबद्दल मागे वळून देखील पाहणं फार गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया लढले, अनेक लढाया जिंकल्या. वेळेनुसार परिस्थितीला भान ठेवून काही लढ्या त्यांनी तह पण केले. ते तह केलं तर तहात हरले नाही. आपली अस्मिता आणि आपला अस्तित्व शाबूत ठेवून त्यांनी तह केले. पण अलीकडच्या 10-15 वर्ष आम्ही इतके तह केले आमची अस्मिता आणि आमचा सगळं नाहीनाट करून टाकलं. आणि ही चळवळीची शोकांतिका असताना आज आपण त्या उद्देशाने बोलतो की आपण चळवळीचा वर्धापन दिन आहे हे लक्षात ठेवून याच्या पुढची वाटचाल असावी. जय हिंद. धन्यवाद. राजेंद्र झेंडे साहेब प्लीज आपण पुढे या माईक पाशी. नाव तर पुकारलंय पण नेमकं काय करायचं मी संभ्रमात. कारण कवी संमेलन संपलंय आणि सभेला सुरुवात झाली आणि मी दोन्हीकडचा माणूस आहे. मी सभेमध्ये बोलू शकतो आणि कविताही सादर करू शकतो, असं काय हरकत नाही. सर्वप्रथम आजच्या या नामविस्तार दिना निमित्त आपला सर्वांना शुभेच्छा. तसेच आदरणीय दादांना विनम्र अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय
आणि सर्व आयोजकांचे सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार मानतो. खरं म्हणजे अवघड गोष्ट आहे, कारण नामांतर दिन आहे आणि नामांतरामध्ये अनेक लोक शहीद झालेले आहेत. पॅन्थर म्हणतात, मनोहर अंकुश म्हणतात, उंगली कटवाने से शहीद नहीं होते, उंगली कटवाने से शहीद नहीं होते, अरे शहीद होने के लिए सर कटवाना पड़ता. आणि दुसऱ्या बाजूला महाकवी नामदेव ढसाळ यांच्या कवितेचं वाचन करायचं अवघड काम. महाकवी नामदेव दादा म्हणतात, सूर्याकडे पाठ करून शतकांचा प्रवास केला, सूर्याकडे पाठ करून शतकांचा प्रवास केला, आता अंधार यात्रिक होणं थांबवलंच पाहिजे. त्या नामदेव ढसाळांची कविता वाचायची आहे. नामदेव ढसाळ म्हणजे विचित्र. नामदेव दादा अगदी सहज बोलून जातात, गेला दिवस हागून टाकला आणि आला दिवस जगून टाकला, सहज. तर त्या ढसाळ दादांची कविता या ठिकाणी मी वाचतो. मला कविता वाचण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभारी मानतो. माझ्या ढसाळांच्या कवितेचं नाव आहे स्वतःच्या चेहऱ्याबद्दल, आणि कविता संग्रह या सत्य जो रमत नाही. प्रत्येकाला माहीत असायला हवे, प्रत्येकाला माहीत असायला हवे स्वतःच्या चेहऱ्याबद्दल, प्रत्येकाला माहीत असायला हवे स्वतःच्या चेहऱ्याबद्दल. कुठे असतो चेहरा मागचा चेहरा? स्वतःच्या बचावाचा वकील व्हायचं नाही मला, स्वतःच्या बचावाचा वकील व्हायचं नाही मला, तरी या चेहऱ्याचा रंग कुठला? जेव्हा काळ मध्येच एक स्टॉप जाहीर करतो तेव्हा एका लढाऊ धडाडीने आम्ही जागे होतो. काळहीन व्ययतेतून काळाचा जन्म. अंधाधुंदीला वाव देऊ नकोस, अंधाधुंदीला वाव देऊ नकोस, या कुंभकर्णी सत्तेवर हल्ला चढव. दैनंदिन विवंचनेचा घोडा असाच नाचत राहतो निळ्या मरणात. म्हटलं होतं प्रवाह उलट परत जाईल, तर पाण्यानंच असा दगा दिला, पाण्यानंच असा दगा दिला. तर नामदेव ढसाळांची कविता मी या ठिकाणी वाचलेली आहे. जर तुमची परवानगी असेल तर माझी कविता जी मी नामदेव ढसाळांवर लिहिलेली आहे ती या ठिकाणी मी सादर करतो. कवितेचं नाव आहे महाकवी नामदेव ढसाळ. नाकारलेल्या माणसांचा लढा लढता लढता, नाकारलेल्या माणसांचा लढा लढता लढता नाकारलेल्या शब्दांनाही न्याय मिळवून दिला. प्रस्थापित शब्दांचा गांडू बगीचा, प्रस्थापित शब्दाचा गांडू बगीचा एका दमात उद्ध्वस्त केला. म्हणूनच तुम्ही शतकातील महाकवी आणि चळवळीतील दादा ठरला. तुम्ही मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे, तुम्ही मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे आणि दिले त्यालाही प्रज्ञा सूर्याच्या समतेचे धडे. तुम्ही उलगडले गोलपीठाचे अलगद कोडे, तुम्ही उलगडले गोलपीठाचे अलगद कोडे, तेव्हा हादरले विश्व साहित्याचे, साहित्याला शिकविले धडे. तुझे बोट धरून मी चाललो आहे, तुझे बोट धरून मी चाललो आहे असं बोधिसत्वांना म्हणाला. म्हणूनच तुम्ही शतकातील महाकवी आणि चळवळीतील दादा ठरला, चळवळीतील दादा ठरला, चळवळीतील दादा ठरला. अशोक दादा हिरे यांच्यातर्फे या ठिकाणी लाडू वाटप सुरू आहे आणि मी पुढील नामांतराचे जे योद्धे आहेत आमचे मंगेशभाई पगारे यांना मी या ठिकाणी निमंत्रित करत आहे. दादा संपूर्ण जगाला समता, स्वातंत्र्य आणि मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध या देशातील 18 पगड जातीला एकत्र करून स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणारे रयतेचे राजे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, क्रांतीवीर ज्योतिबा फुले, माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, माता अहिल्या या थोर पुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना वंदन करत असताना आभाळाने उड्डाण नाकारलेल्या पंखांना ज्यांनी गरुडाचं सामर्थ्य दिलं ते महामानव विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना प्रथम मी वंदन करतो। आज खरं म्हटलं तर नामविस्तार दिन 27 जुलै 1978 ला विधानसभा आणि विधान परिषदे मिळून 288 आमदारांनी वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून 288 आमदारांनी नंदी बैलासारख्या मान डोलवल्या आणि नामांतराला संमती दिली। त्या दिवशी 60 ट्रक जय भवानी जय शिवाजी म्हणून औरंगाबादच्या रमानगर मध्ये गेले आणि आमचं रमानगर जाळून टाकलं आणि रमानगर जाळल्यानंतर अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली। नामांतर लढा तेव्हापासून उभारला, भीम सैनिक चौकाळून उठला। 4 ऑगस्ट 1978 रोजी आमच्या पोचीराम कांबळेला 4 मैल पाडला करून कोंबड्या कुत्र्यासारखं बळी दिलं गेलं आणि सरणावर जाळण्यात गेलं। त्यानंतर गौतम वाघमारे त्याला सहन झालं नाही म्हणून तो आमचा भीम सैनिक सरणावर गेला आणि सरणावर स्वतः लढून घेतलं। अशा नामांतराच्या क्रांतिकारी भीम सैनिकाच्या पवित्र स्मृतीस प्रथम मी वंदन करतो। आज नामविस्तार दिन, उद्या दादासाहेब आमचे नामदेव रसाळ यांचा पुण्यतिथी दिवस। गेले काही वर्ष आमच्या तरुण मित्र मंडळाचे संस्थापक सदस्य अध्यक्ष आदरणीय अरुणजी मोरे हे वर्धापनदिन साजरा करतात दलित पॅंथरचा आणि दादांची पुण्यतिथी साजरी करतात। आमच्या खिशामध्ये पैसा नसताना, ऐकत नसताना आम्ही यशवंतराव चव्हाण विद्यापीठामध्ये, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दादांची पुण्यतिथी साजरी केली आणि तेव्हाच मी बोललो होतो, अवघा मराठवाडा त्यांनी पेटविला धडधडा, अवघा मराठवाडा त्यांनी पेटविला धडधडा आणि आम्ही शिंपडल्या रक्ताचा सडा, तेव्हा जिंकला नामांतर लढा, तेव्हा जिंकला नामांतर लढा, तेव्हा जिंकला नामांतर लढा। 2 तास उपाशी पोटी घोषणा देऊन 7:30 ला तानसेनभाई ननावरे, चिंतामणभाई गांगुर्डे, रमाकांतजी गवळी यांच्यासोबत 7:30 ला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये आम्हाला 28 दिवस काढले। जेव्हा नामांतराचे प्रस्ताव वाढले तेव्हा नागपूरच्या मध्यवर्ती कार्यालयात आम्ही 28 दिवस काढले, आम्ही 28 दिवस काढले। तानसेनभाईचं बोट धरून, चिंतनभाईचं बोट धरून चळवळी उतरणारा हा बाल भीम सैनिक मंगेश पगारे नामांतराच्या लढाईमध्ये पायी चालत होता, अहोरात्र उपाशी पोटी राहत होता। त्या नामांतराच्या लढाईला मी खरोखर क्रांतिकारी सलाम करतो। आमच्या आया बहिणी नागपूर, औरंगाबाद, नागपूर, मराठवाडा संपूर्ण नागपूर शहरामधून आमच्या आया बहिणी पायी चालत होत्या। बांधवनो तो इतिहास बघा, आजच्या रमाबाईच्या तरुणांना इतिहास माहित नाही, फक्त फेसबुकवर यायचं आणि आंबेडकरी चळवळीतील योद्धा, आंबेडकरी चळवळीतील संघर्ष योद्धा, दोस्तीच्या जुनेतला राजा माणूस, त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। अरे नामांतर म्हणजे काय माहित आहे का? नामांतर काहीच माहित नव्हतं, म्हणून मी बोललो तो क्या मिलता है इस भारत में हमें बिना संघर्ष किए, याद करो इतिहास हमारा क्या हमने बलिदान दिए। हुआ देश आजाद, हुआ देश आजाद, लेकिन का हुए आप महादाद। जिंदाबाद जिंदाबाद आंबेडकर वाद, जिंदाबाद आंबेडकर वाद, जिंदाबाद आंबेडकर वाद, जिंदाबाद। दादा तुझी कविता गगनाला भिडली, दादा तुझी कविता गगनाला भिडली, ती कविता वाचून जातीवाद्यांची बुद्धी सडली, ती कविता वाचून जातीवाद्यांची बुद्धी सडली। दादा आज तू आमच्यात नाहीस, दादा तू आमच्यात नाहीस, पण एवढं वाईट वाटतं दादा तू आमच्यात नसला, पण तीच कविता तुझी ढसा रडली, ढसा रडली, ढसा रडली। दादा तुझ्या पवित्र स्मृतीस अभिवादन करताना एका गोष्टीचा फार मोठा वाईट, आजच्या तरुणांना आपलं जीवन माहित नाही। तुम्ही शूर नसले भरा बांगड्या, आमच्या मनोज जाधवांचं गीत होतं, तुम्ही शूर कसले भरा बांगड्या, लावून दाराच्या गड्या, लावून दाराच्या गड्या। अरे मराठवाड़ा विद्यापीठ का नाम हमने बदलाया है, मराठवाड़ा विद्यापीठ का नाम हमने बदलाया है, बाबा साहेब आंबेडकर का नाम वहाँ फैला है। भीम शक्ति को परास्त करना बोलो किसकी है औकात। अरे जिंदाबाद जिंदाबाद आंबेडकर वाद, जिंदाबाद आंबेडकर वाद, जिंदाबाद आंबेडकर वाद, जिंदाबाद। त्या महामानवांनी बाबासाहेबांनी ज्योतिबा फुलेंना गुरु मानला, शिवाजी महाराजांना गुरु मानला, शाहू महाराजांना गुरु मानला, म्हणून क्या मिळताय, म्हणून असं या देशामध्ये सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की ऐसे गुरु चले तेच आंबेडकरांनी फुले, आम्ही मुले तुम्ही मुले, सारी समतेची फुले, सारी समतेची फुले। क्या मिळता है
इस भारत में हम इतना संघर्ष किए हैं। संघर्ष म्हणजे काय? संघर्ष जो जिस मांगने से नहीं मिलती उसे छिन जाते। द लीडर ग्रेट इन इंडिया, द लीडर ग्रेट इन इंडिया कंट्री, इंडिया मीन्स आंबेडकर कंट्री. आंबेडकर इज नॉट ए गॉड. बाबासाहेब स्वतःला देव मानत नव्हते. आंबेडकर इज नॉट ए गॉड. आंबेडकर इज ए पॉवरफुल मॅन. महात्मा फुले ग्रेट सुपरमॅन, टू मॅन द किंग ऑफ डेमोक्रेसी. जीवन श्रीला दिले तेच आंबेडकर आणि फुले, तेच आंबेडकर फुले. अरे पाणी ज्यांना दिले, पाणी ज्यांनी दिले तेच आंबेडकर फुले, तेच आंबेडकर फुले. म्हणून म्हणतो येथेच बौद्ध राजा रावण राहत होता. नागाचा वंश त्याचा रक्ताने आमच्या होता. छिनले हे राज्य त्याचे, केले हिंदू प्रवृत्तीचे. स्वप्नच राहत आमचे हे राष्ट्रप्रतिष्ठानचे, हे राष्ट्रप्रतिष्ठानचे, हे राष्ट्रप्रतिष्ठानचे, हे राष्ट्र द्राविडांचे, हे राष्ट्र दलितांचे. स्वप्नच राहते हे राष्ट्रप्रतिष्ठानचे, हे राष्ट्रप्रतिष्ठानचे. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. अमर रहे नामदेव दादा, अमर रहे. धन्यवाद मंगेश भाई पगारे. चिंतामण भाई गांगुर्डे, त्यानंतर चिंतामण भाई गांगुर्डे. आणि जागतिक कवी नामदेव दादा यांच्या कवितेचं वाचन असं यांनी संयुक्त ठेवलं. आता कविता सगळं झालं वाचून सगळ्यांनी. मग आता आम्ही जे नामांतर वाटले त्यांनी 16-17 वर्ष घरावर तुळशी पत्र ठेवलं, नोकऱ्या सोडल्या. आधी त्या बाबासाहेबांना मराठवाडा विद्यापीठाला मिळवण्यासाठी आधी आंबेडकर साहेबांनी स्वतःला झोपून दिला. असे अनेक लोक आहेत जे चिंतामण नाही. चिंतामणला चिंता त्याच्या घराची नव्हती त्यावेळेस. मामासारखे सरदार, देश जेव्हा मामा मी त्यांना सरदार म्हणतो. आमचे ज्येष्ठ नेते याच्यासारख्याने नोकऱ्या सोडल्या. बाईंना नावले महानगरपालिकेमध्ये अधिकारी. नोकरीची पर्वा नाही केली त्यांनी कधी. अनेक वेळा जेलमध्ये गेले. मंगेश भाईंनी बोलला 28 दिवस नागपूरच्या जेलमध्ये होता, नोकरीची पर्वा नाही केली. मुंबईमध्ये तिथे जेलमध्ये होते, नोकरीची पर्वा नाही केली. आमच्या सारख्याने आयुष्यभर जेलच भोगले. आम्ही वेडे पिछे झालो होतो, आम्ही ध्येय वेडे होतो. या नामाचा प्रश्न तो केवळ अस्मितेचा नव्हता, तो आमच्या अस्तित्वाचा होता. आमच्या अस्तित्वाचं टिकायला पाहिजे. मंगेश भाई थोडक्यात सांगितले. त्याने पण आपल्याचं काय दादा पाहिजे तर त्या पुस्तक परत गेलं तरी झोपणार नाही. आपल्याचं काय 17 वर्ष झाले का हो? 1 वर्षामध्ये 4-5 आंदोलन हे साधे गोष्ट. त्या आंदोलनाला तयार त्याला लागणारा पैसा वर्षभर आंदोलन चालायचं. आणि अशा प्रकारचे आंदोलन आम्ही चालतो. तुम्ही बघितलं असेल तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल. तुमच्या व्हॉट्सअपला नामाचा वर्धापन किती फोटो आले ते मला नाही. मग त्याचे नामांतर होते आहे, त्याचे नामांतर लढायचे आहे. त्यांचे सगळे व्हॉट्सअप त्या नामांतराच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आलेले. मला आश्चर्य वाटतं ते बाबासाहेबांचे नामांतर लढायचे आमचे सेनानी होते. ते आज कवितेने घुसले. अरे तरी ते सगळ्या नामांतराच्या तुमच्यावरती आलेले प्रसंग तुम्ही लढणार ते सांगायला पाहिजे होता. आणि उद्याच्या विधा वाचायला पाहिजे होती. उद्या स्फूर्ती दिला हेच ना. अरे त्याचं जळते त्यालाच करते, बाकीचं ते निवडणुकीतच पडते. एखादी कविता बरेच काही वेळ कमी आहे. आमच्यासारखे जर बोलायला लागले तर त्याचा तास नामांतराच्या प्रश्नावरती आम्ही बोलू.
वाटणार नाही. ती कविता आहे, सांगावं लागेल. माईक खाली ठेवू. भावना प्रकट केलेली आहे. म्हणजे अनेक विद्यापीठ जगातल्या विद्यापीठामध्ये आहेत. ही कविता मात्र अजून कोणत्या विद्यापीठामध्ये गेली आहे का? तर हे जे नाव हे विद्यापीठ जे होतं मराठवाडा विद्यापीठ ते तेवढ्या विद्यापीठ उपस्थित राहिले. नामांतर आनंद झाला. नामांतर समांतर समांतर झाले आहे. नामांतर सैनिक बाबाचा स्वाभिमानाने मागत होता विद्यापीठ. जरी किती घरेदारे आणि वस्त्या नामांतरवादी उद्भवत बेघर उपाशी पोटी वडवण तरी बेधडक मागत होता पॅन्थरवादा स्वाभिमानाने मराठवाडा विद्यापीठ. सत्तेपुढे चिरडला गेला, जातीवाद्याकडून भरटला गेला. पॅन्थरवादा हरला नाही, नामांतर चालत मागे सरला नाही. घराची वळी आयुष्याची राख कमाली फासून जगला तो नामांतरासाठी. मित्रांनो, माझ्या भावांना दीड समांतर झाले आहे. आता नामांतर कितीतरी पडले शेत सैनिकाचे पडले, कितीतरी राहिले रक्ताचे पाक, तरी न सोडले माझ्या पॅन्थरने विद्यापीठ पोटाच्या विद्यापीठासाठी. पॅन्थरने विद्यापीठ पोटाच्या पीठासाठी नाही, ज्ञानाच्या विद्यापीठासाठी देशाचा पाडवा गेला. गुजरात कावळे कित्येकांचे छाटले गेले हात पाय. किती आठवडे पॅन्थर जनार्दन मावाडे, शरद पाटोळे, दिलीप रामटेके, जनरल कावळे, अविनाश फुलरे, नारायण गायकवाड, रोशन भोटले, दिवाकर थोरा असे कितीतरी पॅन्थर आणि त्यांचं दुःख आणि त्यांचं दुःख ठाई ठाई जळलं आमच्या गौतम वाघमारे. त्या हातावरती आपले ठेवून लढल्या आमच्या आया बहिणी रंगवागिरी. प्रतिबद्धाने सुवासिनी बसवले, हल्ल्याने मागे सरले नाही. प्राणपणाची आहुती देऊन पॅन्थरने माझा दिला आम्हा स्वाभिमानाने डॉक्टर बाबासाहेब पटेल मराठवाडा विद्यापीठ फुटलं. तर त्यांचं जे नाव, त्या शहीदांचे नाव, त्यांनी जिंकलेल्या लढाईचे नाव करून तोडगोड तिळगुळ देऊन समांतर झाले आहे. नामांतर हा आमचा किरण शामराव लोखंडे. मित्रांनो, तुम्ही इथे कविता बघितली असं इथं फोटोच लावून ठेवलं. त्याने तो गुजरातला हे दिली आहे, त्याने सौदा करा म्हणून आमच्या सध्या ठेवा. परंतु त्याने ही 2017 मध्ये ही कविता केली. नाही 94च्या अगोदरची कविता आहे. 17 वर्ष झाले ही कविता त्याने केली. नंतर मराठवाडा, नंतर मराठवाडा अरे हा मी पाहिला. आम्हाला ते मराठवाडा कारण आम्ही ते झेललंय, सोसलंय, पाहिलंय, डोळ्याने पाहिलंय. मुद्दा असा येतो आणि तानसेनबाई हे आमचे गुरु आहे. त्याचा तर भरपूरच आहे. मी एवढंच सांगेन, अरे 95 पासून नामांतराचा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया साजरा करत आलेली आहे. साजरा परवा 2 वर्षापूर्वी आम्हाला कसे विसरले मला तेच कळत नाही. 2 वर्षापूर्वी शहीद हॉलमध्ये आणि 75 लोकांना आम्ही शीट दिली, ट्रॉफी दिली, सन्मानपत्र दिला. 75 नामांतर त्यांना सोडा गेलो होता.
तेव्हापासून प्रत्येकाला सन्मान पत्र आणि ते देत आलोय. आणि अरे दादा, तुम्हाला माहित असेल, तुम्ही साक्षी असाल, दादासाहेब गायकवाडचा कार्यक्रम फेब्रुवारीच्या 82 पासून या रमाबाईमध्ये सुरू आहे. आणि ट्रॉफ्या देऊन सन्मान पत्र देऊन साजरे केले. त्या कार्यकर्त्यावर असे पोचत आणि पोकळ नाही. आम्हाला जे करायचं ते भरीव करू आणि एकतेने करू. आमच्यामध्ये धमाक आहे, आमच्यामध्ये शब्दाचा यमक देखील आहे. नाकारता येत नाही. मला काही जास्त बोलायचं नाही. अंजनबाईला वेळ मिळायला पाहिजे, पोपटबाई आहे अलग लक्षात. परंतु पुढच्या वर्षी मात्र या ठिकाणी 14 जानेवारीला नामांतर वर्धापन दिन हा आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत. आणि तो सन्मान पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन करणार आहोत. एवढं मात्र जाता जाता सांगतो. आणि उद्यापासून पुढील कामाला लागतो. धन्यवाद भाई.